नमस्कार मित्रांनो, आता जवळजवळ पोलीस भरतीच्या तारखा जवळ आलेल्या आहेत आणि तारीख जवळ आली म्हणजे आपण एक उतावळं होऊन जातो किंवा आपण काय करतोय, सकाळी पण फिजिकलची प्रॅक्टिस करतो आणि संध्याकाळी पण फिजिकलची प्रॅक्टिस करतो आणि तिथंच सगळ्यात मोठी आपण काय करतोय, गलती करतोय। लक्षात ठेवायचं मित्रांनो, जसे तुमचे दिवस कमी कमी राहतील तसं तुम्ही काय केलं पाहिजे, बॉडीला थोडी रेस्ट दिली पाहिजे। म्हणजे तुम्ही काय करायचं, फक्त एक टाइम फिजिकल करायचं। एक टाइम फिजिकल केल्याने काय होणार आहे, तुमची बॉडी रिकवर होणार आहे। आणि जर तुम्ही 2 टाइम फिजिकल केलं तर काय होते, आपली बॉडी पूर्ण थकून जाते आणि जो रिटर्नचा अभ्यास करताय त्या रिटर्नचा अभ्यास करताना निश्चित तुम्हाला झोप लागणार आहे। मग त्यासाठी काय करायचं आहे, फक्त एक टाइम सकाळी किंवा संध्याकाळी काय करायचं, फिजिकल करायचं आहे आणि राहिलेला वेळ तुम्ही काय करायचं आहे, अभ्यासासाठी यूज करायचा आहे। यानं तुम्हाला फायदा असा होईल की तुम्ही भरतीच्या टायमिंगला जे ग्राउंड देणार ते ग्राउंड 100% चांगलं देणार, म्हणजे त्यानं तुमचा स्कोअर पण चांगला येणार। आणि जे रिटर्न एक्झाम आहे त्या रिटर्न एक्झामसाठी बी तुमचं काय होणार आहे, अभ्यास होणार दररोज 6-7 तास, रिटर्न एक्झाम पण सुंदर जाणार आहे। मग ह्या दोन्हीचा फायदा तुम्हाला निश्चित भरतीसाठी होणार आहे। त्यासाठी मित्र एकच लक्षात ठेवायचं आहे की जास्त उतावळं व्हायचं नाही आणि 2 टाइम भरतीची प्रॅक्टिस करायची नाही। करायची तर फक्त 1 टाइम प्रॅक्टिस करा। 2 टाइम प्रॅक्टिस केल्यानं इंजुरी होण्याचे चान्सेस पण जास्त राहतात। जसे की सिम स्पेनसारखी इंजुरी होऊ शकते किंवा अँकलचे प्रॉब्लेम होऊ शकतात। त्यासाठी काय करायचं, फक्त 1 टाइम भरतीची प्रॅक्टिस करा आणि राहिलेला वेळ अभ्यासाला द्या। येणाऱ्या 2024 पोलीस भरतीसाठी जे सर्व मित्र प्रॅक्टिस करतात, मित्रमैत्रिणी प्रॅक्टिस करतात, त्यांना बेस्ट ऑफ लक। आणि मित्रांनो, या भरतीत 100% तुमचं काम झालं पाहिजे एवढं डोक्यात ठेवून मेहनत करा। #2024 पोलीस भरती।